नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं बेलफळाचं ज्यूस बनवणार आहे. यासाठी ते एक बेलफळ घेतलेलं आहे. आता हे अशा पद्धतीनं फोडून घ्यायचं आहे. तर असं पिवळ्या रंगाचं बेलफळ घ्यायचं, त्यामुळे एकदम छान गोड आणि चवदार लागतं ज्यूस. तर बघू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर बघू शकता, एकदम छान गरेदार असं बेलफळ निघालेलं आहे मधून. तर अशा पद्धतीनं चमचेनं एका भांड्यामध्ये काढायचे. तर एकदम चिकट असतं, त्यामुळे इथं चमचेनं काढायचे. तर एकदम छान असं असं वाटतं की साखरेचा पाकच आहे, अशा पद्धतीनं असं दिसत आहे. आणि छान असं आणि कमी साखर टाकून एकदम छान असं ज्यूस पण चवदार लागते. तर एकदा नक्की बनवून. तर एकदम छान असं मध्ये गर निघालेला आहे पिकलेलं असल्यामुळं. तर अशा पद्धतीनं पिवळ्या रंगाचं बेलफळ घ्यायचं ज्यूस बनवण्यासाठी. आणि मधून एकदम छान गरेदार आणि एकदम छान निघत आहे, बघू शकता. अशा पद्धतीनं मी इथं फळाचा सगळा गर काढून घेतलेला आहे एका मोठ्या वाटीत. आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे, स्मॅश करायचं आहे. एकदम छान सॉफ्ट असा आहे. आता याची चव पण एकदम छान खरबुजासारखी लागते आणि अजिबात कडसर किंवा खराब लागत नाही आणि प्यायला एकदम छान लागते. आणि ज्यांना उष्णता आहे त्याने एकदम छान असं ज्यूस बनवून पिऊ शकता. आता इथं थोडीशी साखर टाकलेली आहे मी, 2 चमचे छोटे, आणि थोडंसं मीठ टाकायचे चिमूटभर. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं. तुम्हाला जर थंड पाणी आवडत असेल तर थंड टाकू शकता. आता मी इथं थंड पाण्याचा वापर नाही केला, साधं पाणी टाकायचं याच्यामध्ये. तुम्हाला बर्फ आवडत असेल तर बर्फ पण टाकू शकता याच्यामध्ये. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बी पण आहे, त्यामुळं आता याला चाळणीनं चाळून घ्यायचे. आता याच्यात जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये. आता छान असं एक जीव झालेला आहे. आता ह्याला चाळणीनं चाळून घ्यायचे. आता ह्या बेलफळाच्या ज्यूसचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, ती पण नक्की जाऊन बघा. आता इथे एकदम छान असं ज्यूस तयार झालेलं आहे, बघू शकता. आता एका ग्लासमध्ये काढून घ्यायचे. त्याच्यात तुम्ही जिरे पावडर पण टाकू शकता, थोडंसं चवीसाठी काळं मीठ पण टाकू शकता. मी साधंच टाकलेलं आहे, जिरे पावडर टाकलेलं नाही. तर बघू शकता, एकदम छान असं ज्यूस तयार झालेलं आहे. तर शरीराला थंडावा देणारं आणि रक्तवाढीसाठी पण एकदम छान असं ज्यूस आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.